आई तुळजाभवानीच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राटांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्राला देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाच आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मनातील, विचारातील महाराष्ट्र विकासाच्या संकल्पना जनता जनार्दनासमोर मांडत आहोत। चला उठा, महाराष्ट्र घडवूया। चला उठा, महाराष्ट्र घडवूया। उठा उठा, महाराष्ट्र घडवूया। उठा उठा, महाराष्ट्र घडवूया। उठा उठा, महाराष्ट्र घडवूया। मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाचं आर्थिक केंद्र। या मुंबई नगरीच्या वैभवात आणि समृद्धीत मोलाची भर टाकणारे अनेक प्रकल्प आदरणीय उद्धवजींच्या संकल्पनेतून राबविण्याचा शिवसेनेचा मनोदय आहे। ट्रान्स हार्बर लिंक, शिवडी ते न्हावाशेवा या प्रकल्पात रेल्वे अंतर्भूत करून मल्टीमोड ट्रान्सपोर्ट सुरू करणे, मुंबईतील वाहतुकीची कोंडी फोडून घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते कांदिवली हा सागरी मुक्त मार्ग अर्थात कोस्टल रोड, तोही कोळीवाड्यांना धक्का न लावता तयार करणे, मुंबईतील रेसकोर्सच्या जागी सर्वसामान्यांसाठी भव्य सार्वजनिक उद्यान उभारणे, विस्मरणात गेलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास करून मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा वॉटरफ्रंट व सिटीपोर्ट उभे करणे, जे युवकांचे आकर्षण ठरेल। त्याचबरोबर 1857 ते 1947 या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडाची माहिती देणारे स्फूर्तिदायक स्मृतिदालन उभे करण्यात येईल। त्याचबरोबर पूर्व व पश्चिम जलवाहतूक प्रकल्प, मेट्रो रेलचे विस्तारीकरण, दमणगंगेचे पाणी पिंजारमध्ये आणण्याकरिता दमणगंगा गारगाई पिंजार या नदीजोड प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करणे, अशा प्रकारचे पायाभूत सुविधांबरोबरच सर्वसामान्यांच्या हिताचे प्रकल्प राबविण्यास शिवसेनेचे प्राधान्य राहील। इंद्रधनुष्य म्हटलं तर प्रकाशाच्या रंगांचा खेळ आणि म्हटलं तर जमिनीच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडणारा विलोभनीय सेतू, असंच इंद्रधनुष्य आहे आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मनात। आणि या इंद्रधनुष्यातील रंग आहेत ग्रामीण महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीचे, जनतेच्या विकासाचे, सर्वांगीण प्रगतीचे आणि उज्ज्वल भविष्याचे। तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ग्रामीण जीवनाचा कायापालट करणाऱ्या इंद्रधनुष्य उपक्रमात शेतकरी बांधवांना तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज सर्वंकष मार्गदर्शन, सरकारी ग्राहक सेवा, व्हर्च्युअल एज्युकेशनल कार्यक्रमाअंतर्गत शहरातील तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, तत्काळ वैद्यकीय मार्गदर्शन, मनोरंजनात्मक सोयी सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, नागरिक माहिती केंद्र अशा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या योजनांचा अंतर्भाव आहे। कुठल्याही प्रदेशाच्या विकास रथाची दोन चाकं म्हणजे कृषी आणि उद्योग। महाराष्ट्रातील बंद पडलेले व महाराष्ट्रातून काढता पाय घेणारे उद्योग महाराष्ट्रातच थांबवून त्यांना भरभराटीस आणण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे। नवीन ग्रोथ सेक्टरच्या विकासाद्वारे आयात केल्या जाणाऱ्या उपकरणांबद्दल स्वयंसिद्धता, एसईझेड धोरणाचा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं पुनर्विचार, लघु, लघुत्तम व मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी पूर्णतः नवीन धोरण, तरुणांना स्वयंरोजगार, लघु उद्योगासाठी बीज भांडवल व व्हेंचर कॅपिटल पुरविण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद, बेरोजगारांसाठी झुणका भाकर केंद्राच्या धर्तीवर सुधारित योजना अशी ठोस पावले उचलली जातील। कृषी क्षेत्र विकास रथाचं दुसरं चाक, शेतकरी बांधवांच्या मनात विश्वास आणि उमेद जागवण्यासाठी कापूस आणि ऊस उत्पादक तसेच कोरडवाहू शेतीसाठी धोरण, कृषीकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प, किमान 12 तास कृषीपंपांना अखंड वीज पुरवठा, प्रादेशिक उपलब्धतेप्रमाणे शेतीला पाणी पुरवठा, कृषी मालावर आधारित तालुका पातळीपर्यंत प्रक्रिया उद्योग निर्मिती, प्रत्येक तालुक्यात 2 किंवा 3 माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट याबाबत इंग्रजांच्या वेळचा आणेवारी कायदा बदलून प्रत्यक्ष झालेले नुकसान भरपाईस पात्र ठरविले जाणार, सातत्याने दुष्काळ सहन करणाऱ्या तालुक्यांसाठी विशेष योजना राबविली जाणार, तसेच चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येईल। याचबरोबर शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन केले जाणार। मोडकळीस आलेल्या सहकार क्षेत्राला बळकटी देऊन शेतकरी बांधवांच्या आर्थिक सुबत्तेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार।
संपूर्ण महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढवून ही परिस्थिती बदलण्याचा शिवसेनेने चंग बांधला आहे. आघाडी सरकारच्या काळात ऊर्जा या शब्दाचा समानार्थी शब्द झालाय लपंडाव. म्हणूनच ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. महाराष्ट्रातील सर्व शहरांचा सुनियोजित व सर्वसमावेशक विकास ही माननीय उद्धवजी ठाकरे यांची संकल्पना आहे. कुठल्याही प्रदेशाच्या विकासात तिथल्या दळणवळणाच्या साधनांचा सिंहाचा वाटा असतो, परंतु प्रवासाच्या वेगाबरोबरच प्रवाशांची सोय आणि सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. पर्यटन. महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटरचा प्रशस्त समुद्र किनारा, आभाळाला भिडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा, त्यांच्या अंगाखांद्यावर वसलेले शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा जपणारे 350 किल्ले, पवित्र तीर्थस्थानं, समृद्ध वनजीवन, अभयारण्य आणि त्यात भर म्हणजे स्वप्ननगरी अर्थात बॉलिवूड, म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवनच. महायुतीच्या शासनात विभागनिहाय पर्यटन सर्किट विकसित करून महाराष्ट्राचे नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव जगासमोर आणून तरुणांना फार मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी अशा थोर शिक्षण परंपरेला साजेशी शिक्षण क्षेत्राची आगेकूच असावी. त्यासाठी शिक्षणाच्या दर्जात सुधारणा व विस्तारीकरण, शिक्षणाचा अधिकार कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांच्या तक्रार व अडचणी निवारणासाठी उच्चस्तरीय समिती, व्यवसायाभिमुख शिक्षण, सर्व जिल्ह्यात मुंबई महापालिकेच्या धर्तीवर व्हर्च्युअल लर्निंग योजना राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रमुख विद्यापीठांची पदवी किंवा पदविका मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल. या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी स्वच्छतागृहे, विशिष्ट शाखांमधील शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजापैकी 4% व्याजाची शासनामार्फत परतफेड, अशा प्रकारे भावी पिढीचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचा शिवसेनेचा मनोदय आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आधुनिक काळातील महत्वाची गरज म्हणजे आरोग्य. या आरोग्य व्यवस्थेच्या आणि पर्यायानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य वृद्धीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढ व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तालुका स्तरावर अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर्स, जेनेरिक औषधांची उपलब्धता, आरोग्य विम्याची मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवणे, आयुर्वेद व होमिओपॅथी या विद्याशाखांना प्रोत्साहन व विस्तारीकरण, सीपीएसच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यात वैद्यकीय कोर्सेस सुरू करून तज्ञ डॉक्टर ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे, अर्भक मृत्यूदर, जननी मृत्यूदर, 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यूदर घटवणे, कुपोषणाचा कलंक पुसून टाकणे, स्त्री अर्भक व गर्भाची विशेष काळजी, कर्करोग, मधुमेह, प्रदूषणामुळे होणारे आजार यावरील उपचारांसाठी विशेष रुग्णालय, दुर्गम खेड्यापाड्यातील आरोग्य केंद्रांचा सिव्हिल रुग्णालयाशी टेलिमेडिसिन व अँब्युलन्सद्वारे संपर्क, जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय व्हर्च्युअल माध्यमातून संलग्न करून ग्रामीण रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात साप्ताहिक आरोग्य शिबिरे, शहरी गरीब व मध्यम वर्गांसाठी शासकीय आरोग्य योजनेच्या सुविधा सवलतीच्या दरात, तसेच नागपूर येथे अद्ययावत कर्करोगाचे हॉस्पिटल, हे आणि असे कितीतरी उपाय योजले जातील. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद अंमलात आणण्यासाठी आणि त्या अभिमानानं मिरवण्यासाठी वर्षभरामध्ये पोलीस खात्यातील सर्व रिक्त पदांची भरती, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने घरे उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे पोलीस, अग्निशमन इत्यादी अत्यावश्यक सेवांसाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करून जनतेस उपलब्ध करून देणे, याद्वारे सुसज्ज अशा गृह विभागाची आवश्यकता पूर्ण केली जाईल. मराठी माणूस कुठल्याही जातीत, कुठल्याही घरात जन्मला तरी त्याच्यात रग ही असणारच. आवश्यकता आहे ती विकासाच्या समान संधीची. म्हणूनच मागासवर्गीयांच्या विकासासाठी वाढीव आर्थिक तरतूद, अनुशेषाच्या सर्व पदांची त्वरित भरती, विद्यार्थ्यांसाठी नवीन हॉस्टेल्स याद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या, अगदी मोहिमेतही शत्रूच्या आया बहिणींना अभय देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात 6 महिन्यांच्या लेकीपासून 60 वर्षांच्या माऊलीपर्यंत आपल्या माता भगिनी सुरक्षित नसाव्यात, ही शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. म्हणूनच तमाम माता भगिनींच्या सन्मानासाठी, त्यांच्या रक्षणासाठी शिवसेना कायम वचनबद्ध आहे.
त्याकरिता पोलीस भरतीमध्ये महिलांना अग्रक्रम देणे, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण तसेच महिला धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी कटाक्षानं केली जाईल. शरीराला अपंगत्व आलं असलं तरीही मनाची उभारी आणि कर्तृत्वाची भरारी कायम ठेवण्यासाठी शिवसेना अपंग बांधवांच्या कायम सोबत राहील. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेलं सुखद स्वप्न, हिंदुस्थानाच्या इतिहासाला बसलेला आश्चर्याचा धक्का आणि जगाच्या इतिहासाला न उलगडलेलं कोड. महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताच्या दैदिप्यमान इतिहासाची देशाविदेशातील पर्यटकांना ओळख व्हावी, तसेच भावी पिढ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा मिळावी म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वॉकथ्रू पद्धतीची सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम उभारण्याचा संकल्प आहे. वारकरी महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख. संतांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार करून समाजात सहिष्णुतेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून संत विद्यापीठाची स्थापना, प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवनाची उभारणी, पालखी मार्गावरील सुविधा तसेच पंजाबमधील घुमान येथे संत नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. युवा कुठल्याही समाजाची शक्ती, कुठल्याही समाजाची चेतना. या युवकांना आशेचा, विश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखविण्यासाठी प्रचलित युवा धोरणामध्ये आश्वासक आणि विधायक बदल केले जातील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे यासाठी शिवसेना केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेल. आपल्या देशातील इतर सर्व राज्यांना भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राला वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेबरोबरच जाज्वल्य इतिहासही आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रत्येक भागाची, तिथल्या प्रत्येक शहराची स्वतंत्र आपली अशी ओळख आहे. ही ओळख देश पातळीवर व पुढे जागतिक पातळीवर नेण्याचे माननीय उद्धवजी ठाकरे यांचे स्वप्न आहे. विकासाचे विकेंद्रीकरण, स्थानिकांना रोजगार संधी, प्रादेशिक समृद्धीचे जतन व महाराष्ट्राचा समतोल, सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास हे शिवसेनेचे धोरण राहील. अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर कोकण निसर्गरम्य समुद्र किनारा आणि गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून विकसित करण्यात येईल. कोल्हापूर अर्थात करवीर नगरी. समृद्ध शेती असलेल्या कोल्हापूरला महाराष्ट्राचे ऍग्रिकल्चरल हब म्हणून प्राधान्य देण्यात येईल. संभाजीनगर म्हणजे जणू मराठवाड्याची राजधानीच. समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संभाजीनगरला महाराष्ट्राचे टुरिझम हब म्हणून विकसित करण्यात येईल. महाराष्ट्राची उपराजधानी, भारताचे हृदयस्थळ म्हणजे नागपूर. नागपूरला महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यात येईल. विदर्भातील आणखी एक महत्वाचे शहर अमरावती. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आणि तेथील शेतीच्या विकासासाठी अमरावतीला महाराष्ट्राचे ऍग्रिकल्चरल हब म्हणून विकसित करण्यात येईल. दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी वसलेलं उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक. नाशिकचे महाराष्ट्राचे रिलिजियस हब म्हणून महात्म्य निर्माण केले जाईल. गोदातीर विकासाचा व कुंभमेळा व्यवस्थापनाचा महाआराखडा बनवून पूर्ण केला जाईल. विद्येचे माहेरघर अर्थात पुणे. पुण्याचा महाराष्ट्राचे एज्युकेशनल हब म्हणून सर्वांगीण विकास केला जाईल. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरला टेक्सटाईल हब म्हणून विकसित करण्यात येईल. तमाम हिंदू जनतेच्या भावनांचा आदर करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभे करण्यात येईल. हा संकल्प आहे, हे स्वप्न आहे अव्वल क्रमांकाच्या महाराष्ट्राचं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पाहिलेलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पेरलेलं, प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात रुजलेलं हे स्वप्न आहे जागेपणी पाठलाग करण्याचं आणि ते सत्यात उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा शिवसेनेचा शब्द आहे. याही वेळी करून दाखवणारच. तुमच्या मतांचा आदर करणं ही शिवसेनेची संस्कृती आहे. म्हणूनच आम्ही केवळ निवडणुकीपुरती मतं मागत नाही, तर महाराष्ट्राच्या निरंतर अखंड विकासासाठी तुमचं मतही जाणून घेऊ इच्छितो. तुमच्या प्रत्येकाच्या साथीनं आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, अव्वल क्रमांकावर न्यायचा आहे. म्हणूनच तुम्हाला तुमचा महाराष्ट्र कसा पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळवा. bhagwamaharaष्ट्र@gmail.com वर. ही तर सुरुवात आहे. निवडणुकीनंतरही ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. म्हणूनच उठा, उद्याच्या महाराष्ट्रासाठी ठाम निर्धार करूया.
उठा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करूया. एक दिलानं एकजुटीनं चला उठा महाराष्ट्र घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. उठा महाराष्ट्र घडवूया. उठा उठा महाराष्ट्र घडवूया. उठा उठा महाराष्ट्र घडवूया.